पुण्याहून संभाजीनगरला जायचं असेल तर एक पण डायरेक्ट ट्रेन नाही। पुण्याहून नाशिकला जायचं म्हटलं तरी डायरेक्ट रेल्वे नाहीच। जळगाव पुणे पण डायरेक्ट नाही। मुंबईहून अहिल्यानगरला डायरेक्ट जायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला जाता येणार नाही। आणि कोकण तर प्रॉपरली बाकी महाराष्ट्र सोबत कनेक्ट नाही। पण गुजरातच्या ढोलेराला, ज्याची लोकसंख्या फक्त 3 ते 4 हजार आहे, म्हणजे आमच्या गावापेक्षा कमी, तिथे सेमी हाय स्पीड रेल्वे अहमदाबाद वरून जाते, ज्याचं बजेट 20,000 कोटींपेक्षा जास्त आहे। बरं, मान्य केलं की तिथे सरकार इंडस्ट्रियल स्मार्ट सिटी बनवते, पण इथे आमच्या महाराष्ट्रात तर किती सिटीज ऑलरेडी इंडस्ट्रियल हब आहेत। यांना प्रायोरिटी द्यायचं सोडून सरकार गुजरात, उत्तर प्रदेशला प्रोजेक्ट्स नेणार आणि हा अन्याय महाराष्ट्रावरती होतच राहणार। मागच्या 10 वर्षात बोटावर मोजणे इतके देखील नवीन रेल्वे लाईन सुरू झाल्या नाहीत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण NHAIचा 1 किलोमीटरचा एक्सप्रेसवे महाराष्ट्रात ऑपरेशनल नाहीये। समृद्धी महामार्ग असेल किंवा पुणे मुंबई एक्सप्रेसवे हे आपण बनवलेले आहेत, केंद्र सरकारने नाही। आपल्यापेक्षा तर उत्तर प्रदेशमध्ये जास्त एक्सप्रेसवेज आहेत आणि NHAIचे जेवढे पण रोड्स आहेत ना, ते एकदम खराब आहेत, कारण आपलं राज्य सरकार केंद्राला कधी विचारणारच नाही। राज्यापेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्यावरती अशा गोष्टी होतात। आपल्या महाराष्ट्राचा फक्त टॅक्स भरायला जन्म झालाय वाटतं।